हाय, कशा आहेत तुम्ही सगळीजण? बरे आहेत ना? मी दीपाली, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर हे बघा मांजर किती क्यूट होतं ना, ते बघून बघून चहा बनवत होते, पण चहाचा सगळा सत्यानाश झाला, सगळा चहा उतू गेला. तर असं म्हणलं सगळं चहा वगैरे पिऊन मी आले भावाच्या घरी. म्हणलं इथं बघा मस्त असं देवाचं पूजा वगैरे झालती, दर्शन साक्षात दर्शन झाल्यासारखं झालं. आता काही जणू उठून येते काय असं वाटलं. आणि हे सगळं म्हणजे मस्त असं हे होतं ते केलं, पूजा वगैरे केलं, हळदी कुंकू वगैरे वाहिले. मग इकडं आईकडं आलो, म्हणजे सासूच्या आलो. म्हणजे हे पण आमचंच घर आहे, म्हणजे सासूच्या घरातच बसतो आम्ही. थोडंसं आता म्हणजे 2 घरं आहेत, म्हणजे इकडच्या घरामध्ये स्वयंपाक वगैरे करतो आणि त्या घरामध्ये आम्ही म्हणजे झोपत्यात आमचे सासू वगैरे. त्या मेन घरामध्ये जे आहे ना, त्या घरामध्येच आम्ही गट बसवतो. तर माती वगैरे घेतला, म्हणजे आम्ही बाजारातून आणलेलं 4 ग्लास माती ते घेतलं. आई म्हणत होते, म्हणजे सासू म्हणत होते आमच्या, कमी काय पडेल का? मग ते तर ढेकळं पण होते. मी त्यांना दाखवलं की हे ढेकळं वगैरे आहे आणि त्यामध्ये धान्य वगैरे मिक्स केला सगळं. मग ते ताटाला हळदी कुंकू वाहून घेतला. आणि हां बरं, मला घटामधनं काहीसुद्धा जमत नाही. फक्त मी म्हणजे असं आईला विचारून सगळं करत होते की कसं कसं करायचं. आई म्हणले मी तुला सांगते तसं तसं तू कर, कारण की त्यांना ते घट भरायचं नव्हतं. तू सवासी नाहीस, तुझं तू भर, कारण की आमचे सासरे नाही आहे, त्याच्यामुळं आमचे सासूनं माझ्या हातानं सगळं पूजा वगैरे करून घेतात. मग तिथं बघा इथं घट वगैरे आम्ही भरायला घेतलं. माती कसं घालायचं, परत धान्य कसं मिक्स करायचं, परत सगळं व्यवस्थित कसं करायचं, म्हणजे मला काय जण कळत नव्हतं, म्हणजे कसं कसं काय करायचं. जसं जसं तिने सांगतात ना तसं तसं मी करत होते. पहिल्यांदा मातीमध्ये धान्य मिक्स केलं, परत ताटामध्ये व्यवस्थित चापसून घेतलं, परत तिथं ते मटकं ठेवलं, त्याच्यावरती थोडंसं पाणी मारलं, त्याला हळदी कुंकू वगैरे लावून घेतला. तुमच्या इकडं कसं कसं काय काय करतात नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि कोण चॅनलला नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि एक लाईक करून द्या. नवीन चॅनलला हे सपोर्ट करा. तर इथं सगळं मटक्यामध्ये घालून घेतलं आणि हे पानं वगैरे लावून घेतलं. तुमच्याकडं म्हणजे खाऊची पानं लावतात की आंब्याची ते असतात तसली पानं लावतात, ते पण नक्की सांगा मला. आमच्या इकडे तर असे ह्या पद्धतीने पूजा वगैरे करतात, खाऊची पानं घालतात. इथं विचारत होते सासूला मी कुठलं नारळ म्हणजे लावू कळस म्हणजे ह्याच्यामध्ये. मग त्यांनी सांगितलं हे मोठं लाव. मग ते दिलं त्यांना. मग ते म्हणजे उलटं कुठलं सरळ कुठलं मला सांगत होते. मी म्हणलं वरचं हे बरोबर सरळ आहे. म्हणलं नाही ग, असं म्हणजे आमच्या दोघींचं थोडंफार गप्पा करत करतच आम्ही सगळं भरून इथं परत आणि हे चौरंग आणले. चौरंग आणल्यानंतर ते बी पुसून घ्यायचं होतं, त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं होतं. म्हटलं पटपट हळदी कुंकू लावून घ्यायचं, तयारी करायचं. म्हटलं सगळं साफसफाई म्हणजे ते पहिल्यांदा आमचं ठरलेलं कपाटवरच बसवायचं. मग नंतर चौरंग आहे म्हटल्यावर चौरंग घेऊन आल्या आणि ते बी पुसून घेतलं, त्याला हळदी कुंकू लावला, फोटो वगैरे लावून घ्यायचं होतं. सध्या हळदी कुंकू लावल्यानंतर म्हणजे सगळं हे करायचं. रांगोळी वगैरे काढलं नव्हते मी, कारण की वरती कपाटावर बसवायचं होतं, तिथं जागा भरपूर अशी नव्हती. मग लक्ष्मीचा एक फोटो लावून घेतला आणि हार लावून घेतला. ते थोडं बसते की नाही, आणि तिचं कसं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं, त्याच्यामुळं ते फुलं वगैरे होती म्हणताना फोटो व्यवस्थित बसणं झालं. तर त्याला व्यवस्थित म्हणजे बसवून घेतला मी. बसवून घेऊन मग परत आणि इकडं आलो. सगळं घट बसलं होता. मग खाली 2 असं म्हणजे पहिलं एक छोटं घातलं, मग नंतर ते लईच छोटं होतं आणि ते काढून मोठं घालून परत त्याच्यावरती छोटं घातलं आणि फुलं वगैरे व्यवस्थित बसले. चौरंगावर व्यवस्थित माझं गट बसला ह्या वर्षी, कारण की दरवर्षी आम्ही कपाटवरच बसवत होतो, म्हणजे तिथंच जागा आहे तिथंच बसवत होतो. बघा इथं मस्त असं घट बसवलं. तिथलं माळ येते म्हणून सांगत होते मी, वरनं बरोबर घटावर माळ येते असं म्हणून सांगत होते इथं. आणि मी घरातली पूजा बी करायची होती. स्वयंपाक आज उपवास सोडायचा होता म्हणताना स्वयंपाक पण करायचं होता, म्हणून भरभर करायचा प्रयत्न करत होते. इथं सगळं केलं, दिवा लावला, अगरबत्ती लावला. फायनली असं काही आहे बघा आमचं घटाचं. हे बघा किती छान असं मस्त दिसत होतं. घराकडे आले आणि घरातलं पूजा. तर आजचा ब्लॉग